पण मनोगत व्यक्त करावं। तुमच्या दोघांचा सत्कार केलाय ना, तुम्हाला सत्काराला उत्तर द्यायचंय। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदिके यांना अभिवादन करून, ज्यांच्या नेतृत्वाखाली या राज्याची निवडणूक झाली ते आमचे सर्वांचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या कार्यकुशलतेने आज आम्ही चांगले दिवस पाहतोय। त्या नेत्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो। सुरुवातीच्या कालावधीमध्ये आजच्या या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशजी आंबेडकर, रायगडचे सुपुत्र राज्याचे रोजगार हमी मंत्री सन्माननीय भरत शेठ गोगावले, राज्यसभेचे खासदार धैर्यशीलजी पाटील, ज्येष्ठ आमदार रवी शेठ पाटील, आमदार महेंद्र शेठ दळवी, आमदार महेंद्र शेठ थोरवे, विधान परिषदेचे आमदार विक्रांतजी पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर, रामदासजी शेवाळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड, व्यासपीठावर बसलेले सगळेच मान्यवर, आमचे वसंत सेठे, विजूभाऊ आहेत, या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले सर्व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, महिला भगिनी, सर्व तरुण मित्र, पत्रकार मित्र, राज्यामध्ये माननीय शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादाच्याही नेतृत्वाखाली महायुती म्हणून पुन्हा एकदा राज्यामध्ये सरकार आलं। आज महेंद्र शेठ थोरवेंना मी धन्यवाद देईन की आपण रायगडच्या या सगळ्या भूमिपुत्रांना एकत्रपणे आणून आज त्यांचा सन्मान केला। खरं तर सन्मान हा पुढच्या कार्याला दिशा दाखवतो आणि ते एक ओझं देखील माणसाच्या मनामध्ये असतं। प्रकाशजी आंबेडकर राजर्षी शाहू महाराजांच्या राधानगरीच्या त्या परिसरातील अतिशय तरुण वयामध्ये प्रकाशजीला विधान परिषदेमध्ये संधी मिळाली। भरत शेठ एक जुनं जाणतं अनुभवी नेतृत्व आहे, परंतु मान्य शिंदे साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाला साथ दिली आणि राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र बदलण्याचं काम प्रामुख्यानं या सगळ्या मंडळींनी केलं। त्यामध्ये माझे सगळे शिवसेनेचे सहकारी होते। भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय अमितजी शाह साहेब यांनी पुढाकार घेतला या सगळ्या बाबतीमध्ये आणि दिल्लीमध्ये सन्माननीय पंतप्रधान जे असतील, राज्याचं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व देवेंद्रजी असतील, यांच्या माध्यमातून एक क्रांतिकारी निर्णय खरं तर या सगळ्या भूमीमध्ये झाला। खरं तर कर्जतची भूमी क्रांतिकारांची भूमी आहे, हुतात्म्यांची भूमी आहे, हिराजी पाटील, भाई कोतवाल यांची भूमी आहे आणि या भूमीमधले सगळे माझे सहकारी राज्याच्या नेतृत्वामध्ये आल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या माध्यमातून नक्कीच होईल। परंतु राज्यामध्ये नेतृत्व करणारे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी, माझे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम करण्याची संधी या दोन्ही मंत्र्यांना मिळाली। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मनस्वी अभिनंदन करतो।
त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो. परंतु ज्याचा उल्लेख महेंद्रशेठ थोरवे यांनी केला त्या गोष्टीच्या देखील मी सांगतो. एकविरा देवीला दर्शनासाठी मी आणि माननीय मुख्यमंत्री गेलो होतो. तिथं माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री असताना ज्यांना जमलं नाही ते काम करून दाखवण्याचं काम एकविरा देवी गडावरती केले. जवळपास 85 कोटीचा निधी माननीय मुख्यमंत्र्यांनी नगर विकासच्या माध्यमातून दिला गेला आणि त्याचं भूमिपूजन होतं. त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री म्हणाले की मला थोडा वेळ आहे, आपण चला, तुम्हाला काम नसेल तर आपण इर्षरावाडीला जाऊ आणि त्या कुटुंबांना भेट देऊ, त्यांचा घरांचा ताबा द्यायचा होता. आणि आम्ही दोघंच जात असताना सगळ्या विधानसभेचा उल्लेख होत असताना मी आवर्जून सांगितलं की या कर्जत विधानसभेच्या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत झाली तो त्याचा फायदा आपल्याला होईल. आणि ती तिहेरी लढत करण्यामध्ये खरं तर आपल्या नेत्यांनी ती चोख बाजू बजावली आणि म्हणून त्यांचं देखील मनस्वी आभार व्यक्त करतो. पण महेंद्रशेठ निवडणूक होऊन गेल्यानंतर बाकी विषय खरं तर काढण्यामध्ये अर्थ नाही. आपल्याला एक चांगलं काम करायचं आहे. आम्ही देखील खूप संघर्ष केला. तुम्हाला जेवढा त्रास झाला नसेल तेवढा मला त्रास झालेला आहे. त्यामुळं एका संघर्षातून माणूस मोठा होतो आणि संघर्षातून अनेक गोष्टी शिकतो आणि म्हणून संघर्षातून आपण पुढे गेलो. या मतदारसंघामध्ये प्रचंड काम महेंद्रशेठ थोरवे यांनी केलेलं आहे आणि तुमच्या कामाच्या माध्यमातून तो आरसा आपल्याला सर्वसामान्य माणसापर्यंत घेऊन जायचं आहे. त्यामुळे मागं काय झालं, कुणी काय केलं याहीपेक्षा आपल्याला एक चांगलं काम भविष्यामध्ये करत राहायचं. आपले नेते माननीय राज्याचे मुख्यमंत्री या राज्यातील जनतेला, या राज्यातील अनेक राज्यकर्त्यांना एक वाटत होतं की लोकसभेला एक वेगळ्या प्रकारचं स्थित्यंतर झालं, संविधानाचा मुद्दा आला, अल्पसंख्यांच्या बाबतीमध्ये एक वेगळा विष पेरण्याचं काम प्रामुख्यानं झालं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम विरोधी पक्ष सक्सेस झाला. परंतु मला आठवतं मी सातत्यानं माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर होतो, ते शिंदे साहेबांच्या बरोबर होतो आणि सातत्यानं जनमानसामध्ये खास करून माझ्या लाडक्या बहिणी सातत्यानं सांगत होतो, त्या लाडके भावांनी आम्हाला साथ दिली, त्यांना एक मत आम्ही देणार आहे. आणि या राज्याच्या एकंदर मतदानामध्ये 50% पेक्षा जास्त सिंहाचा वाटा त्या माझ्या लाडक्या बहिणीचा होता. आणि म्हणून माहिती होतं की सरकार आपलं येणार आहे. शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना जी चालू केली, या राज्यातील तमाम गोरगरीब जनतेला दिलासा देण्याचं काम, त्यांना आधार देण्याचं काम, त्यांच्या मदतीला धावून जाण्याचं काम ज्या शिंदे साहेबांनी केलं. आणि म्हणून विश्वास होता की सरकार आपलं येणार आहे आणि त्या सरकारमध्ये आपण सगळेजण भागीदार म्हणून राहणार आहे. प्रचंड काम करणारा नेता, समृद्धीसारखा मार्ग असेल, कोस्टल मार्ग असेल, पुण्याचा रिंग रोड असेल किंवा घाटामध्ये खंडाळ्याच्या लोणावळ्याच्या घाटामध्ये होणारा लिंकचा मार्ग असेल, या सगळ्या मार्गाला गती देण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी केले. आणि म्हणून एका चांगल्या नेतृत्वाच्या खाली आपण काम करतो, त्यांच्या अधिपत्याखाली काम करतोय. एक चांगला नेता, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रच्या नेतृत्वाखाली हे राज्य चांगल्या पद्धतीने चालत आहे. आणि म्हणून आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री म्हणून प्रकाश आंबेडकर सारखा एक तरुण होतकरू आणि जनमानसामध्ये काम करणारा एक नेता म्हणून कोल्हापूरच्या परिसरामध्ये काम करणारा एक चांगलं खातं खरं तर त्या माध्यमातून मिळालंय. आपल्या भरत शेठला खरं तर चांगलं खातं मिळालंय. रोजगार हमी ग्रामीण भागामध्ये मी खास करून सांगतो, मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना, आदिवासी भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची एक चांगली संधी आपल्या विभागाच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या तरुण उत्साही कार्यकर्त्यांना एक आव्हान देखील करणार आहे. आता प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतंय, त्यामुळं उत्साहीपणे खरं तर फटाकडे इतक्या जास्त प्रमाणामध्ये फोडणं किंवा आपला उत्साह कुठेतरी कमी केला पाहिजे. आज ती देखील काळाची गरज आहे आणि म्हणून ते आपण देखील पाळलं पाहिजे. आपल्याला सर्वांना मनस्वी शुभेच्छा देत असताना आज या व्यासपीठावर ज्या मान्य मंत्र्यांचा सन्मान झाला आहे, मंत्री महोदयांचा सन्मान झाला आहे, आमदारांचा सन्मान झाला, धैर्यशील दादांचा सन्मान झाला, त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या कार्याला शुभेच्छा देत असताना आई जगदंबेंना उदंड आयुष्य देऊन ते निरोगी द्यावं. जनमानसामध्ये जे काम करत राहत आहे सातत्यानं,
तुमच्या आरोग्याची काळजी आपणच घेऊन खरं तर जनमानसेसाठी काम करण्याची जी प्रेरणा जनतेतून मिळते ती प्रेरणा सातत्यानं तुमच्या मनामध्ये तेवत राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तदनंतर राधा रेग्नेनं पहिल्यांदा विजयाची हॅट्रिक पाहिली. पंचायत समिती, जिल्हा परिषद कोल्हापूर ते थेट राज्याचे कॅबिनेट मंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण